नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, सरळ सेवेच्या इंग्लिशच्या या सेशनमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। सरळ सेवेच्या परीक्षेला जे हजारो लाखो विद्यार्थी आपल्या महाराष्ट्रभरातून बसत आहेत त्यांच्या खास मदतीकरता आलेली आहे मी क्वेश्चन पेपरचे सेट्स घेऊन। हे क्वेश्चन्स तुम्हाला नेटवरती कुठेही मिळणार नाहीत आणि आपण इथं स्पेशली यांची तयारी करून घेणार आहोत इंग्लिश विथ शिवकन्या या चॅनलवरती। हे सगळे जे प्रश्न आहेत विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो तुम्हाला कुठेही रेडीमेड मिळणार नाहीत। हे इंटरनेटवरून घेतलेले तर बिलकुलच नाहीत। संपूर्णतः आजपर्यंत सरळ सेवेचा जो पॅटर्न आहे तो बघून त्या अनुषंगाने मी हे प्रश्न नव्याने तयार केलेले आहेत की जेणेकरून तुम्ही इंटरनेटवरती जर प्रॅक्टिस करत असाल किंवा वेगवेगळ्या यूट्यूबवर बरोबर प्रॅक्टिस करत असाल तर त्यांच्या व्यतिरिक्त त्यांना सोडून तुम्हाला नवीन काहीतरी वेगळं काहीतरी इथे मिळावं या अनुषंगाने मी इथे चालू केलेलं आहे। या सगळ्या क्वेश्चन पेपरची तुम्हाला जर लिंक पाहिजे असेल किंवा पीडीएफ पाहिजे असेल, लिंक नाही पीडीएफ पाहिजे असेल तर माझ्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा, तिथे तुम्हाला याची पीडीएफ मिळून जाईल। सुरुवात करायची। क्वेश्चन पेपर थेट मी घेऊन आलेली आहे। आपले रील्स असतात, व्हिडिओज असतात, तिथे तुम्हाला ग्रामरच्या बऱ्यापैकी कॉन्सेप्ट क्लिअर होऊन जातील। तर क्वेश्चन पेपर केल्याने आपल्याला असं होतं की आपण जे काही इंग्लिशमध्ये शिकलेलो आहोत त्याचं परीक्षेमध्ये नेमकं ॲप्लिकेशन कसं होतं याची आपल्याला आयडिया मिळायला सुरुवात होते। म्हणून नेहमी कॉम्पिटिटिव्ह एक्झामचा अभ्यास करत असताना प्रश्नपत्रिका किंवा प्रश्नांवरती भर देणं जास्त गरजेचं आहे, म्हणजे तिथं आपलं नॉलेज कसास लागतं किंवा पणाला लागतं। बघूया, पेन पेन्सिल घेऊन बसायचं सगळ्यांनी माझ्याबरोबर, 1 बाय 1 आपण क्वेश्चन सोडवूया। चला, पहिला प्रश्न बघूया आपण, रिअरेंजमेंटचा आहे। याच्यामध्ये सेंटेन्सेसचे वेगवेगळे भाग दिलेले असतात आणि PQRS असं त्याचं लेबलिंग केलेलं असतं आणि आपल्याला अरेंजमेंट करायला लागते। द लोकल ॲडमिनिस्ट्रेशन प्लॅनिंग टू, हा जो प्रश्न आहे तो नेहमी ऑप्शन टू क्वेश्चन असं आपल्याला अरेंज करायचं आहे। ऑप्शन टू क्वेश्चन अशा पद्धतीने याच्याकडे आपला अप्रोच असला पाहिजे। टूच्या नंतर V1 येणार। बघा टू काय आहे, ऑप्शन मध्ये काय सगळीकडे P आहे, म्हणजे मला एक खात्री झाली की P सुरुवातीला येणार। प्लॅनिंग टू इम्प्लिमेंट V1 अंमलबजावणी करणे, स्ट्रिक्ट पॉलिसीज इम्प्लिमेंट करणार आहे। त्याच्यानंतर काय, कशासाठी, टू रिड्यूस P च्या नंतर काय येणार, टू रिड्यूस। कधीही लक्षात ठेवा टू आणि फॉरच्या नंतर काय येतो, पर्पज येतो। कशासाठी आहे, पॉलिसीज करायच्या की टू रिड्यूस द लेवल्स ऑफ एअर पोल्युशन। P च्या नंतर S इथं आहे, पहा फक्त आणि फक्त इथेच आहे। आपलं काम निम्म झालेलं आहे इथं, तरी पण आपण बघूया पूर्ण। टू रिड्यूस द लेवल्स ऑफ एअर पोल्युशन, नंतर काय, आर इन अर्बन अँड इंडस्ट्रियल एरियाज, शहरी आणि इंडस्ट्रियल भागामध्ये, दॅट हॅव सिव्हिअरली अफेक्टेड पब्लिक हेल्थ, सार्वजनिक हेल्थवरती त्याचा सिव्हिअरली परिणाम झाला, अशा ठिकाणी हे सगळं इम्प्लिमेंट होणार आहे। लक्षात येते का बघा, माझा आन्सर करेक्ट आन्सर आहे 3 PSRQ। प्रश्नाकडे आपण कसं बघायचंय, कसा आपला अप्रोच असला पाहिजे हे पण तुम्हाला इथे क्लिअर होत जाईल। चेन द व्हॉइसचा प्रश्न आहे। कायम लक्षात ठेवा, चेन द व्हॉइस एक ऍक्टिव्ह व्हॉइस आणि एक पॅसिव्ह व्हॉइस आहे। मला दिलेलं वाक्य ऍक्टिव्ह आहे का पॅसिव्ह आहे हे कळायला पाहिजे। द व्हॉलेंटियर्स डिस्ट्रीब्युटेड फूड पॅकेट्स ड्युरिंग द फ्लड, हे मला कशावरनं कळतं, मला वर्बवरून कळतं। बघा हे काय आहे, V2 क्रियापदाचं दुसरं रूप, पास्ट टेन्स आहे। जेव्हा पास्ट टेन्स आहे आणि हा काय आहे, व्हॉलेंटियर्स काय आहेत, सब्जेक्ट आहे। व्हॉट डिड द व्हॉलेंटियर्स डिस्ट्रीब्यूट फूड पॅकेट्स, हे काय आहे, ऑब्जेक्ट आहे। मला काय करायचं आहे, पॅसिव्ह व्हॉइस मध्ये रूपांतर करायचं आहे। चला बघून घेऊया। पॅसिव्ह व्हॉइस मध्ये रूपांतर करत असताना जर तुम्हाला V2 सापडला तर काय करायचं आहे, वॉज वर प्लस मला काय पाहिजे, V3 पाहिजे। हा काय झाला, माझा पॅसिव्ह झाला। कुणासाठी झाला हा पॅसिव्ह, V2 साठी झाला। जर मला V2 सापडला तर वॉज वेअर प्लस V3 होणार। इथं काय, हॅड बीनचा प्रश्नच येणार नाही। आर प्रेझेंट टेन्स साठी येणार। वर डिस्ट्रीब्युटेड, द फूड पॅकेट्स वर डिस्ट्रीब्युटेड बाय द व्हॉलेंटियर्स ड्युरिंग द फ्लड। तिसरं ऑप्शन माझं बरोबर आहे। हॅव बीन येणार का, नाही येणार। बघा टेन्स ज्यांना पक्का येतो त्यांना व्हॉइस मध्ये काहीच अडचण येत नाही। फिल इन द ब्लँक्सचा प्रश्न आहे। इन टाइम्स ऑफ क्रायसिस, क्रायसिस म्हणजे काय, डिफिकल्ट टाइम, अ ट्रू लीडर मेंटेन्स, खरा जो नेता असतो तो मेंटेन करतो काय, अ सेन्स ऑफ डॅश अँड क्लॅरिटी, त्याच्या मनामध्ये क्लॅरिटी असते। अँड
हा त्याच प्रकारचे गुण जोडण्यासाठी उपयोगात आणला जातो. म्हणजे पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह अँड निगेटिव्ह दोन्ही कुठलाही गुण असू दे त्याच कॅटेगरीतले दोन गुण मला जोडायचे असतील तर अँडचा वापर होतो. ह्या छोट्या छोट्या बाबी तुम्हाला खूप सारी मदत करतात. आता बघूया पुढं. हेजिटेशन, कन्फ्युजन, कंपोजर अँड ॲग्रेशन. हेजिटेशन म्हणजे काय? एखादी गोष्ट करू की नको, टू बी और नॉट टू बी. नॉट टू बी हे करू की नको. कन्फ्युजन म्हणजे हेच गोंधळात पडणे. कंपोजर, कंपोज हा शब्द आहे. कॉम्पोजिशन निबंध लिहिणे याला आपण काय म्हणतो? कॉम्पोजिशन किंवा कंपोज करणे एखादी गोष्ट. आपण कंपोज कधी करू शकतो? जेव्हा आपण वेल मेंटेन्ड असतो, व्यवस्थित असतो, स्थिर असतो, तेव्हा आपण कंपोज करू शकतो. त्याच्यातनं शब्दाला कंपोजर. एखादी व्यक्ती स्थिर डोक्याने स्थिर बुद्धीने काम करत असेल, दॅट इज कंपोजर. ॲग्रेशन म्हणजे काय? अटॅक करणे, अटॅक करणे, हल्लाबोल करणे. ओके, तर क्लॅरिटी असेल, क्लॅरिटी हा पॉझिटिव्ह गुण आहे, तर मग कंपोजर हा पण काय झाला? पॉझिटिव्ह गुण झाला. तर मग तिसरा आन्सर बरोबर येणार. पुढे जाऊया. आयडेंटिफाय द पार्ट विथ इनकरेक्ट स्पेलिंगचा हा एक प्रश्न नेहमी असतो बघा. याच्यामध्ये काय करायचंय? इनकरेक्ट स्पेलिंग आपल्या वेळ कमी असतो परीक्षेमध्ये, त्यावेळेस जे छोटे छोटे शब्द आहेत त्याला पटकन बघून घ्यायचंय. जसे की काय आहे बघा, द आहे, एन आहे, टू आहे, द आहे, चेंज आहे, क्लायमेट आहे. हे सगळे काय साधे साधे सोपे सोपे शब्द निघून गेले. आता माझे शब्द चालू झाले थोडेसे कॉम्प्लिकेटेड. कमिटीमध्ये बघा, कायम लक्षात ठेवा WMTTE असतोच हा शब्द बरोबर आहे. प्रोपोज्ड बरोबर आहे. एन्व्हिरॉनमेंट किंवा एन्व्हायरमेंट, एन्व्हिरॉन आहे का एन ह्याच्यामध्ये? मेंटल, एन्व्हायरमेंटल ज्याला आपण म्हणतो ते. कॉन्झर्वेशन बरोबर आहे. इनिशिएटिव्ह, इनिशिएटिव्ह मध्ये बघा 1 2 3 आणखी एक आय पाहिजे, टीच्या नंतर आय पाहिजे. इनिशिएटिव्ह बघा, मला एरर सापडली 2 मध्ये सापडली. इनिशिएटिव्ह कायम लक्षात ठेवा याच्यामध्ये AEIOU याच्यामध्ये साधारण एरर, स्पेलिंगची एरर काढण्याचा प्रघात आहे. तर कायम लक्षात ठेवायचं की AEIOU याच्यापैकी काहीतरी मिस आउट होतंय का, याकडे बारकाईने बघायचंय. क्वेश्चन नंबर 5 इनकरेक्ट स्पेलिंगचाच आहे बघा मुद्दा परत. द वाईल्ड फायर सँक्च्युरी अट्रॅक्ट्स ट्रॅव्हल स्पेशीज ऑफ मायग्रेटरी बर्ड्स ड्युरिंग द विंटर सीझन. द गेला, ट्रॅव्हल माहिती आहे मला, अट्रॅक्ट्स माहिती आहे, ऑफ झालं, बर्ड्स सोपं आहे एकदम, ड्युरिंग सोपं आहे, द सोपं आहे, विंटर बरोबर आहे, सीझन पण बरोबर आहे. काही शब्द राहिलेले आहेत. वाईल्ड लाईफ, वाईल्ड आणि लाईफ बरोबर आहे. सँक्च्युरी, सँक्च्युरीचा अर्थ काय होतो? अभयारण्य. अभय, जिथं अभय म्हणजे जिथं भय नाही, अभयारण्य अशा प्रकारचे अरण्य की जिथे पशु प्राणी पक्षी सगळे निर्धास्तपणे राहू शकतात, त्यांची कोणतीही पोचिंग होणार नाही, म्हणजे त्यांची हंटिंग होणार नाही, अशा ठिकाणी सँक्च्युरी. बरोबर आहे का स्पेलिंग? सँक्ट आणि UAR बरोबर आहे. स्पीशीज हे काय शब्द आहे? स्पीशीज स्पेलिंग काय बघा, स्पीशीज म्हणजे काय? स्पीशीज SPECIES, स्पीसीज म्हणजे काय? जमात, एक पक्ष्यांची जमात. मायग्रेटरी म्हणजे काय? स्थलांतर करणारे, ट्रॅव्हलिंग बर्ड्स, ट्रॅव्हलिंग बर्ड्स, ट्रॅव्हल करणारे, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणार. याच्यामध्ये कशाची कमी होती? आयची कमी होतं. जसे की आधी मी तुम्हाला सांगितलेलं आहे की AEIOU मध्ये काय असते? साधारणपणे एरर असते. दुसरा 5वा प्रश्न झालेला आहे आपला इथं. दुसरा 2 नंबर हे त्याचा आन्सर आहे. पुढे जाऊया आपण. चेंज द नरेशन, डायरेक्ट इनडायरेक्टचा प्रश्न आहे. याच्यावरचा एक सविस्तर व्हिडिओ आपल्या या चॅनलवरती आहेत. खूप सारं प्रेम त्या व्हिडिओला विद्यार्थ्यांनी दिलेला आहे. तुमचा एकही मार्क जर तुम्हाला गमावायचा नसेल तर डायरेक्ट इनडायरेक्टचा हा व्हिडिओ जाऊन बघा. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि वर आय बटनमध्ये पण देते. चला, शी सेड, सेड काय आहे? V2 मध्ये आहे. याला रिपोर्टिंग वर्ब म्हणतात. V2 मध्ये आहे. बघा कसं बघायचं एखाद्या वाक्याकडे. आय एम रीडिंग अ फॅसिनेटिंग बुक ऑन क्लायमेट चेंज. बोलणारी व्यक्ती कोण आहे? शी आहे. आणि हा V2 आहे. जर हा V2 असेल, पास्ट टेन्स मध्ये असेल, तर आतल्या सगळ्याचा काळ बदलत जातो बघा. शी सेड वाक्याने जोडणार कशाने? मी वाक्य साधं वाक्य असल्यामुळे दॅटने जोडणार आहे. शी सेड दॅट तर सगळीकडे आहे. एलिमिनेशनची पद्धत वापरायची आपल्याला. सेड पण सगळीकडे वापरलेलं आहे. चला बरोबर आहे. शी सेड दॅट शी इज. आता आय एमचं काय होणार? आयचं बोलणारी कोण आहे? शी आहे. त्यामुळे सगळीकडे काय आलंय बघा? शी आलेलं आहे. हे पण बरोबर आहे. एमचं काय होणार? वॉज होणार.
एमचं काय होणार वॉज, इज नाही राहणार, हॅड बीन नाही होणार, वॉज रीडिंग, वुड बी नाही होणार. शी सेड दॅट शी वॉज रीडिंग अ फॅसिनेटिंग बुक ऑन क्लायमेट चेंज. तिसरा हा जो प्रकार आहे, तिसरा ऑप्शन जो आहे तो माझा बरोबरचा ऑप्शन आहे. लक्षात येते का बघा. 2 टिप्स इथे लक्षात ठेवायची. बोलणारी व्यक्ती कोण आहे, स्त्रीलिंगी की पुल्लिंगी, आणि दुसरं याच्यामध्ये जो रिपोर्टिंग वर्ब आहे तो पास्टमध्ये का प्रेझेंटमध्ये बघायचं. जर पास्टमध्ये असेल तर आतला सगळा काळ बदलत जातो. आतला म्हणजे इन्व्हर्टेड कॉमाच्या आतला काळ. क्वेश्चन नंबर 7, चेंज द व्हॉइसचं वाक्य परत ऍक्टिव्ह पॅसिव्हचा. द मॅनेजर विल अप्रूव्ह युअर रिक्वेस्ट सून. वाक्य ऍक्टिव्ह आहे का पॅसिव्ह आहे? मॅनेजर सब्जेक्ट आहे, विल अप्रूव्ह काय आहे, फ्युचर टेन्स आहे, वर्ब आहे हा, आणि युअर रिक्वेस्ट ही काय ऑब्जेक्ट आहे. म्हणजे वाक्य माझं ऍक्टिव्ह मध्ये आहे, पॅसिव्ह करायचं आहे. आता शॅल, विल, शुड, वुड, कॅन, चला इथं सांगते मी तुम्हाला, लिहूनच देते. शॅल, विल, शुड, वुड, कॅन, कुड, मे, माइट, मस्ट याच्यानंतर बी प्लस V3 आला की तो हमेशा काय असतो, पॅसिव्ह असतो. म्हणजे काय, इथं विल आलेलं आहे बघा, विल प्लस V1 आहे, ऍक्टिव्ह व्हॉइसची रचना आहे, मला पॅसिव्ह करायचं तर V3 करायचंय. मग काय, विल बी अप्रूव्ड असं मला पाहिजे. युअर रिक्वेस्ट विल बी अप्रूव्ड बाय द मॅनेजर सून. माझं तिसरं ऑप्शन काय बरोबर आहे. विल अप्रूव्ह, विल नंतर मला V3 पाहिजे ना की V1 पाहिजे, प्लस मध्ये काय पाहिजे, बी पाहिजे, त्यामुळे हा नाही येणार. इज अप्रूव्ड हे प्रेझेंट टेन्स असलं तर मी केलं असतं, पण हे नाही आहे. रिक्वेस्ट इज बीइंग अप्रूव्ड, क्रियापदाला ING असेल तर बीइंगचा वापर करतो, पण ते पण नाही आहे इथे. सो माय थर्ड ऑप्शन इज द करेक्ट वन. पुढे जाऊया. सेंटेन्स अरेंजमेंटचा प्रश्न आहे परत. द ऍग्रिकल्चरल लँड QPPQ म्हणजे P किंवा Q ने ह्याची काय असेल पुढची सुरुवात असेल. ऍग्रिकल्चर लँड विच इज यूज फॉर बोथ लार्ज स्केल कमर्शियल फार्मिंग किंवा द ऍग्रिकल्चरल लँड इज रॅपिडली डिसअपिअरिंग हे जास्त अप्रोप्रिएट वाटतंय. इज रॅपिडली म्हणजे भरभर डिसअपिअर होत आहे ड्यू टू एन्क्रोचमेंट. एन्क्रोचमेंट नवीन शब्द आहे पहा, अतिक्रमण. अतिक्रमण करणे, जी जागा आपली नाही तिथे जाऊन त्याच्यावरती अतिक्रमण करणे, दॅट इज कॉल्ड एन्क्रोचमेंट. ऍग्रिकल्चरल जी शेतीची जमीन आहे ती भराभर डिसअपिअर होते, कशामुळे, अतिक्रमणामुळे. क्यूच्या नंतर काय, क्यू नंतर माझे 2 ऑप्शन्स आहेत क्यूचे सुरू होणारे. तिसरा गेला, दुसरा आणि तिसरा निघून गेले. क्यूच्या नंतर काय आहे बघा, पी आहे. एन्क्रोचमेंट विच इज युज्ड फॉर, की जे वापरलं जाते, एन्क्रोचमेंटचा वापर नाही होत आहे त्यामुळे हा ऑप्शन गेला. मी जाईन क्यूच्या नंतर आर येईल का. ड्यू टू एन्क्रोचमेंट अतिक्रमण अँड अनप्लॅन्ड अर्बनायझेशन. शहरीकरण झालेलं आहे पण ते कसं आहे, अनप्लॅन्ड आहे, त्याच्यात प्लॅनिंग नाही आहे. इन मेनी डेव्हलपिंग रिजन्स, रिजन्स म्हणजे प्रदेश, जे विकसनशील प्रदेश आहेत त्याच्यामध्ये क्यू आणि आर झाला, मला क्यू आणि आर सापडला. त्याच्यानंतर काय घेतलंय, पी. रिजन्स विच इज यूज फॉर बोथ लार्ज स्केल कमर्शियल फार्मिंग. आणि हे सगळे जे जमीन आहे, ही जमीन जी आहे ती कशासाठी वापरली जाते, मोठ्या प्रमाणावरती कमर्शियल फार्मिंग वरती, आणि काय, अँड सबसिस्टन्स लेवल कल्टिवेशन. कल्टिवेशन म्हणजे फार्मिंग, फार्मिंगला दुसरा शब्द आहे कल्टिवेशन, बाय लोकल फार्मर्स. कमर्शियल बेसिसवरती आणि सबसिस्टन्स बेसिसवरती, दोन्ही बेसिसवरती जे फार्मिंग मोठ्या प्रमाणात चालू आहे त्याच्यामुळे ऍग्रिकल्चरल लँड डिसअपिअर होत आहे. चौथा माझा ऑप्शन इथं बरोबर येणार आहे. पहा, लक्षात येते का, पहा कसं बघायचं वाक्यांकडे. पुन्हा रिअरेंजमेंटचा प्रश्न आहे. रिन्युएबल एनर्जी क्यू ने सुरू होणार आहे, सगळंच क्यू आहे. इज इन्क्रीजिंगली बिकमिंग अ व्हायेबल. रिन्युएबल एनर्जी जी आहे ती जास्तीत जास्त प्रमाणावरती व्हायेबल होत आहे, म्हणजे प्रॅक्टिसमध्ये येत आहे. PRSP, एकतर S किंवा P किंवा R. काय, इज इन्क्रीजिंगली बिकमिंग अ व्हायेबल, आपण P घेऊ. अ व्हायेबल सोर्स ऑफ पॉवर होऊ शकतं का, हा होऊ शकतं. सोर्स ऑफ पॉवर फॉर इंडस्ट्रीज अँड होम्स, बरं होम्स. त्याच्यानंतर काय, आर होम्स अल्टरनेटिव्ह टू फॉसिल फ्युएल्स, हे नाही जात आहे पहा. फॉर इंडस्ट्रीज आणि होम्स नंतर अल्टरनेटिव्ह टू हे नाही जाणार. मग काय, क्यूच्या नंतर आर,
is a viable alternative to fossil fuels as fossil fuels म्हणजे जे रिन्युएबल नॉन रिन्युएबल एनर्जी आहे, जे आपलं पेट्रोलजन्य फ्युएल्स आहेत त्याच्यामध्ये ॲज अ नंतर काय घेतलंय, ॲज अ सोर्स ऑफ पॉवर. बरं, फॉसिल फ्युएल्स ॲज अ सोर्स ऑफ पॉवर फॉर इंडस्ट्रीज अँड होम्स. नंतर काय शेवटी घेतलंय, इन मेनी पार्ट्स ऑफ द वर्ल्ड. हा माझा बरोबर जाणार, ना की हे दोन, ना की पहिला. बरोबर जायचं पुढे. लक्षात येते का बघा कसं बघायचंय. चेंज द नरेशन, इनडायरेक्टचा प्रश्न आहे. राहुल सेड टू हिज फ्रेंड. बघूया राहुल कोण आहे, बोलणारा आहे, स्पीकर आहे. हिज फ्रेंड काय आहे, लिसनर ऐकणारा आहे. सेड टू काय आहे, V2 मध्ये आहे. V2 म्हणजे आतला सगळा काळ बदलणार. राहुल कसा आहे, मॅस्क्युलिन आहे, मुलगा आहे. फ्रेंड कोण आहे आपल्याला माहित नाही, स्त्रीलिंग आहे का पुल्लिंग आहे. I had completed the project before the deadline. राहुल told his friend. बरोबर आहे. सेड टूचं रूपांतर कशामध्ये होणार, told his friend. आणि दोन वाक्य मी दॅटने जोडणार आहे. ही आयचं काय होणार, ही. बरोबर आहे. हॅड कम्प्लिटेडला हॅड कम्प्लिटेड द प्रोजेक्ट बिफोर द डेडलाईन. बरोबर आहे. राहुल टोल्डच्या नंतर कधीही टू येत नाही. चला लिहून घ्यायचं आहे नोट्समध्ये आपल्या. टोल्ड इज नेव्हर फॉलोड बाय टू. कधीही टू येणार नाही, कारण टोल्ड ला सांगणे त्याच्यामध्ये टू असतोच. पुन्हा तुम्ही वेगळं म्हणायची गरज नाही. त्यामुळे दुसरा ऑप्शन माझा निघून गेला. राहुल सेड टू हिज फ्रेंड. जेव्हा ऐकणाऱ्या व्यक्तीचा समोर उल्लेख असतो त्यावेळेस तुम्हाला टोल्ड वापरणे गरजेचं आहे, ना की सेड टूला सेड टू तसंच ठेवायचं. त्यामुळे तिसराही ऑप्शन गेला. राहुल सेड दॅट ही कुणाला, राहुल टोल्ड कुणाला तर सांगितलेलं आहे, हिज फ्रेंड. जर ऐकणाऱ्या व्यक्तीचा उल्लेख असेल तर त्याला काढायचा तुम्हाला काही एक अधिकार नाही. दॅट शुड बी इन द आन्सर. त्यामुळे ह्या बेसिसवरती चौथा पण आपला निघून गेला, एलिमिनेट झाला. माझं काय पहिला आन्सर बरोबर येणार आहे. किती महत्वाची भूमिका बजावतात की हे बोलणारे आणि ऐकणारे, स्पीकर अँड लिसनर, आणि हा V2 म्हणजे रिपोर्टिंग वर्ब. सगळेच जण खूप महत्वाची भूमिका बजावतात. लक्षपूर्वक पाहायचं आहे अशा वेळेस. 11वा इडियम्स आणि प्रोव्हर्ब्स वरती आहे. एरर डिटेक्शन करायचं आणि करेक्शन पण आपण बघूया. द न्यू CEO बिलीव्स इन हिटिंग द ग्राउंड वॉकिंग टू ब्रिंग इमिडिएट चेंज. नवीन जो CEO आहे त्याला तो बिलीव्ह करतो की ब्रिंग इमिडिएट चेंज. नवीन जॉईन झाल्यानंतर काहीतरी नवीन करून दाखवायचं असतं. तर ही बिलीव्स इन हिटिंग द ग्राउंड वॉकिंग. तुम्हाला ग्राउंड जर हिट करायचं असेल तर तुम्ही वॉक करणार का, नाही. क्राउलिंग म्हणजे काय, सरपटणे, नाही. हिटिंग द ग्राउंड रनिंग. तुम्ही जेव्हा दन 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 रनिंग करायला सुरुवात करता त्यावेळेस ग्राउंडला हिट करता. हिट अँड वॉक द ग्राउंड हे येत नाही. तो काय येणार करेक्ट फ्रेज काय, हिटिंग द ग्राउंड रनिंग म्हणजे एकदम सडन चेंजेस, नवीन चेंजेस आणणे, नवीन बदल आणणे. दॅट इज कॉल्ड हिटिंग द ग्राउंड रनिंग. वॉकिंग नाही येणार, हिटिंग द ग्राउंड रनिंग हीच फ्रेज आहे. 12वा स्पेलिंग एरर आणि करेक्शन आहे. Their argument was based on several assumptions and not backed by data. त्यांचे आर्ग्युमेंट अनेक अझम्पशन वरती अवलंबून होते आणि कुठल्याही डेटाचा सपोर्ट त्याला नव्हता. एरर करेक्शन विचारण्याची एक वेगळी पद्धत आहे बघा. एकच शब्द त्यांनीच काढलेला आहे आणि त्याचे आपल्याला वेगवेगळे पर्याय दिलेले आहेत. नो करेक्शन तर नाहीच आहे, कारण याच्यामध्ये स्पेलिंगमध्ये एरर आहे. अझम्पशन ASSUMP पाहिजे मला, याच्यामध्ये पी नाही आहे. याच्यामध्ये एक्स्ट्राचा आलेला आहे. अझम्पशन्स. अज्युम हा शब्द आहे, त्याला TION लागताना अझम्पशन हे स्पेलिंग तयार होतं. दुसरं माझं करेक्ट आन्सर आहे. सिनॉनिमचा प्रश्न आहे वोकॅब्युलरीवरती आधारित. द कमांडर डिस्प्लेड व्हॅलर इवन इन द फेस ऑफ सर्टन डिफीट. एक निश्चित डिफीट म्हणजे काय, पराभव, पराजय दिसत असताना सुद्धा त्या कमांडरनी व्हॅलर म्हणजे काय, डिस्प्लेड. आता व्हॅलरचा अर्थ काय, टिमिडिटी, करेज, फेल्युअर अँड केअरलेसनेस. इन द फेस ऑफ डिफीट, पराभवाच्या तोंडावरती पण त्यांनी काय दाखवलंय, व्हॅलर म्हणजे टिमिडिटी म्हणजे काय, शाय म्हणजे काय, करू की नको, शायनेस. लाजाळूपणा हे नाही येणार. करेज म्हणजे काय, ब्रेव्हरी, धाडस. व्हेलर हा याला सिनॉनिमस शब्द आहे. फेल्युअर म्हणजे
काहीच न करणे, फेल जाणे. केअरलेसनेस म्हणजे निष्काळजीपणा नाही, करेज दाखवलं त्याने, व्हॅलर दाखवलं, ब्रेवरी दाखवलं, ॲडव्हेंचर दाखवलं, ॲडव्हेंचरस स्पिरिट दाखवला. 14वं सेंटेन्स अरेंजमेंटचं आहे, पॅरेग्राफ फॉर्मेशनचं आहे. याच्यामध्ये त्याने थेट PQRS दिलेला आहे आणि आपल्यालाच ते अरेंज करायचं आहे, सुरुवात काही दिलेली नाही. आधी वाचून घेऊया. अशा प्रकारच्या प्रश्नांमध्ये सुद्धा अप्रोच तोच आहे, ऑप्शन्स टू आन्सर्स म्हणजे अरेंजमेंट जायचं, ऑप्शन्स टू अरेंजमेंट असं जायचं आपल्याला. बघूया, P ने सुरुवात आहे आणि Q आणि R ने आहे, म्हणजे S आपल्याला घ्यायची गरजच नाही, S कडे बघायची गरज नाही. P ने 2 आहे. बघूया, मेडिटेशन इजंट अबाउट बिकमिंग अ डिफरंट पर्सन और इवन अ बेटर वन. मेडिटेशन म्हणजे तुम्ही काय कोण वेगळी व्यक्ती किंवा एक आहे त्याच्यापेक्षा चांगली व्यक्ती होणं असं नाही आहे. इट्स अ वे टू ट्रेन युअर माइंड, आपल्या माइंडला एक ट्रेनिंग द्यायचंय, टू ऑब्झर्व विदाउट जजमेंट, कोणत्याही प्रकारचे जजमेंटल न होता बाहेरच्या गोष्टींना ऑब्झर्व करणे, त्याचे निरीक्षण करणे. इट्स अबाउट डेव्हलपिंग अवेअरनेस अँड पर्स्पेक्टिव्ह, एक अवेअरनेस, एक जागरूकता, आतून जी जागरूकता असते ती डेव्हलप करायची आणि पर्स्पेक्टिव्ह, आपल्या जगाकडे बघायचा दृष्टिकोन डेव्हलप करायचा आहे. अँड ओव्हर टाइम, आणि जसजसा वेळ पुढे जातो, धिस अवेअरनेस शब्द इथं आलेला बघा, ही जी जागरूकता आहे कॅन लीड टू इमोशनल क्लॅरिटी, तुम्हाला भावनात्मक दृष्ट्या सुद्धा तुम्हाला क्लॅरिटी देण्याचं काम हे मेडिटेशन करतं. मी Q घेणार नाही, R पण घेणार नाही, का? इट आलेला आहे. आता इट काय आहे? इट प्रोनाऊन आहे, म्हणजे तो काय आहे, कुणाच्या तरी बदल्यात येतो, म्हणजे कुठल्या तरी नाऊन साठी येतो. जर नाऊन आणि प्रोनाऊन हे जर त्या दिलेल्या प्रश्नामध्ये असतील तर मी पहिलं वाक्य कोणतं घेणार? नाऊनचं घेणार, ना की प्रोनाऊनचं. त्या नाऊनच्या बदल्यात प्रोनाऊन येतो म्हणून मी नाऊनला फॉलो करणार प्रोनाऊनने. मग चला, इट आणि इट नाही आहे, इट कुणासाठी आलेलं आहे? मेडिटेशनसाठी आलेलं आहे. मग पहिलं काय घेणार मी? पी ने सुरू होणारे घेणार. मग त्याच्यानंतर Q घेऊ का R घेऊ? तुम्ही काय होणार नाही, वेगळं पर्सन होणार नाही. मेडिटेशन इज अ वे टू ट्रेन युअर माइंड, तुमच्या माइंडला ट्रेनिंग देण्यासारखं आहे. म्हणजे मेडिटेशन काय आहे हे सांगितलेलं आहे, म्हणून मी Pच्या नंतर Q लावणार. एक जोडी झाली माझी. मॅडम Pच्या नंतर R का नको? कारण S ची जोडी कुणाशी जोडलेली आहे बघा? R शी जोडलेली आहे. म्हणजे जर मला धिस अवेअरनेस पाहिजे असेल, इथे शेवटी असेल, तर त्याच्या आधी काय पाहिजे? डेव्हलपिंग अवेअरनेस पाहिजे. हा अवेअरनेस त्याच्या आधी आलेला असला पाहिजे. मग Q कुठं ठेवणार? Pच्या नंतर ठेवा. सो P, Q आणि RS आहे तोच सिक्वेन्स मला ठेवायचा आहे. लक्षात येते का? बघा, पॅराजंगलचे जे प्रश्न असतात त्याच्यावरती पण आपण एक छानसा लाईव्ह सेशन घेतलेला आहे. त्याचीही लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि वर आय बटनमध्ये देते. खूप सारे एक्झाम्पल्स आपण तिथे सॉल्व्ह करून घेतलेले आहेत आणि त्याच्या आधी सगळे रूल्स आणि रेग्युलेशन्स जे आहेत ते पण खूप छान पद्धतीने सांगितलेले आहेत. एकदा जाऊन बघून घ्या. डायरेक्ट इनडायरेक्टचा प्रश्न आहे पुढचा. आलोक सेड टू हिज सिस्टर. आलोक काय असणार आहे? मेल असणार आहे, मॅस्क्युलिन जेंडर. सेड टू V2 आहे. हिज सिस्टर काय आहे? फेमिनाईन आहे. आलोक स्पीकर आहे आणि हिज सिस्टर ती काय आहे? लिसनर आहे. आय विल हेल्प यू विथ द प्रोजेक्ट टुमारो. आता हा एक शब्द मला असा स्पेसिफिक मिळाला. टुमारोचं इनडायरेक्ट करताना काय होतं? द नेक्स्ट डे होतं. नेक्स्ट डे होतं. जर मी ऑप्शन कमीत कमी वेळामध्ये मला जास्तीत जास्त प्रश्न सोडवायचे असतील तर टुमारोचं ट्रान्सफॉर्मेशन कुठे केलंय ते बघा ना. इथं ए मध्ये टुमारोला टुमारो तसंच ठेवलंय. नेक्स्ट डे आहे, हो आहे. द नेक्स्ट डे हे आहे. टुमारो झालं म्हणजे माझा चौथा ऑप्शन गेला, पहिला गेला. 2 किंवा 3 पैकी एक बरोबर असणार आहे. आलोक टोल्ड हिज सिस्टर. आलोक सेड टू हिज सिस्टर नाही येणार. टोल्ड हिज सिस्टर दॅट ही वुड हेल्प हर विथ द प्रोजेक्ट नेक्स्ट डे. माझं दुसरं बरोबर आहे ना की तिसरं. कारण जर ऐकणाऱ्या व्यक्तीचा पाठीमागा बघितला, ऐकणाऱ्या व्यक्तीचा उल्लेख असेल तर मी टोल्ड वापरणार ना की सेड टू. चला, दुसरं बरोबर आहे माझं. अँटोनिम म्हणजे विरुद्धार्थी शब्द वोकॅब्युलरीवरती आहे. द रूल्स वेर मेड टू लिबरेट रादर दॅन रिस्ट्रिक्ट. हे सगळे रूल कशासाठी केले गेले? की लिबरेट म्हणजे काय? फ्री करण्यासाठी, रिलीज करणे, एखाद्याची बंधनातून सुटका करण्यासाठी हे सगळे रूल केले गेले, ना की कुणाला रिस्ट्रिक्ट करण्यासाठी, कुणावरती बंधनं घालण्यासाठी याचा
उपयोग नाही. हे म्हणजे हे रूल्स केले गेले नाहीत. याला अँटोनिम द्यायचं आहे आपल्याला, विरुद्धार्थी शब्द. एनस्लेव, एनकरेज, एम्पॉवर अँड एन्ड्युअर. एम्पॉवर म्हणजे काय? पुन्हा बळ देणे, एखाद्या गोष्टीला बळ देणे, एम्पॉवर करणे, सशक्त करणे, ते नाही होणार इथं. एनकरेज, एखाद्याला धीर देणे, धाडस देणे, हा पण नाही जाणार. एन्ड्युअर म्हणजे काय? सहन करणे, टू टॉलरेट, टॉलरेट करणे, हे पण नाही होणार. किंवा दीर्घकाळ टिकून राहणे, दीर्घकालीन असणे, हे पण नाही येणार याच्यामध्ये. काय? एनस्लेव, स्लेवचा शब्द, स्लेव म्हणजे काय? स्लेव म्हणजे गुलाम. एनस्लेव हा काय झाला? व्हर्ब म्हणजे काय? गुलाम करणे, गुलाम करणे, व्हर्ब झाला हा एनस्लेव. तर काय येणार? द रूल्स वेर नॉट मेड टू एनस्लेव, कुणालाही गुलाम करण्यासाठी या रूल्सची निर्मिती झाली नव्हती. लक्षात येते का बघा. इडियम्स आणि फ्रेजेस मीनिंग अ स्टिच इन टाइम सेव्स 9, वेळेवर घातलेला एक धागा पुढचे 9 टाके वाचवतो. टाइमली ऍक्शन प्रिव्हेंट्स बिगर प्रॉब्लेम्स लेटर, जर तुम्ही एखादी ऍक्शन वेळेवर घेतली तर त्याच्यामुळे पुढचे येणारे सगळे प्रॉब्लेम प्रिव्हेंट होतात, थांबतात ऑटोमॅटिक. बरोबर आहे. सिविंग क्लोथ्स अर्ली सेव्स मनी, नाही, मशीन कपडे शिवण्याशी याचा काही संबंध नाही. रिपेअरिंग टॉर्न क्लोथ्स इज इझियर ॲट नाईट, रात्री ह्याचाही संबंध येत नाही. हेल्पिंग 9 पीपल विथ 1 एफर्ट, हे पण नाही येणार. प्रश्न क्रमांक 18, वन वर्ड सबस्टिट्यूशन. ही इज अ पर्सन हु स्टडीज अँड प्रेडिक्ट्स वेदर पॅटर्न्स. वेदर म्हणजे काय? हवामान. हवामानाचे वेगवेगळे पॅटर्न्स याच्याबद्दलचा अभ्यास करतो आणि त्याच्याबद्दल प्रेडिक्शन करतो, त्याला काय म्हणणार आहे आपण? म्हणजे हवामान तज्ज्ञ. मेटिओरोलॉजिस्ट, बायोलॉजिस्ट, आर्किओलॉजिस्ट अँड जिओग्राफर. जिओग्राफर म्हणजे काय? भूगोल तज्ज्ञ. आर्किओलॉजिस्ट म्हणजे पुराणवस्तू किंवा पुराणवास्तू यावरती जो संशोधन करतो त्याला आर्किओलॉजिस्ट म्हणतात. बायोलॉजिस्ट जीवतज्ञ. आणि मेटिओरोलॉजिस्ट म्हणजे काय? जो हवामानाचा अभ्यास करतो किंवा हवामानाविषयी प्रेडिक्शन करतो, दॅट इज कॉल्ड अ मेटिओरोलॉजिस्ट. ए माझा आन्सर असणार आहे. 19, ही गेव अ लॉंग स्पीच ॲट द एंड ऑफ द डिबेट. स्पीचशी रिलेटेड अनेक शब्द आहेत, त्याच्यातला बघणार आहे आपण सॉलिलॉकी. सोलो हा शब्द आहे. सोलो म्हणजे एकट्यानेच भाषण करणे. सॉलिलॉकी ह्या नाटकात वापरला किंवा ड्रामामध्ये वापरला जाणारा हा प्रकार आहे की आजूबाजूला सगळी पात्र असतात आणि तो एकच जो कॅरेक्टर आहे तो आपल्या मनातले विचार बोलून दाखवत असतो. सॉलिलॉकी. डायलॉग, लॉगस म्हणजे बोलणे. डाय म्हणजे काय? 2, ड्युओ 2. डायलॉग म्हणजे काय? दोघांमधलं संभाषण. पेरोरेशन मीन्स हा प्रकार आहे की एखादं भाषण, डिबेट झालेलं आहे किंवा एखादं नाटक झालेलं आहे, त्याच्या शेवटी जे एक लॉंग स्पीच असतं, कन्क्लुडिंग पार्ट असतो, त्याला म्हणायचं पेरोरेशन. दिस इज द पार्ट. इंटरल्यूड. इंटर हा शब्द पहा, प्रिफिक्स आहे. इंटरल्यूड मधला. इंटरल्यूड्स म्हणजे समजा एक गाणं आहे आणि गाण्याचं मध्ये जे म्युझिक वाजलं जातं दॅट इज कॉल्ड इंटरल्यूड. किंवा याला पॉज घेणे, ब्रेक घेणे असंही म्हणतात. 19वा प्रकार आहे. 19वा प्रश्न आपला झालाय. 20वा बघूया पुन्हा एकदा आहे इडियम आणि प्रोव्हर्बचा. आफ्टर द शॉकिंग रेव्हेलेशन शी डिसाइडेड टू लेट द डॉग्स आउट ऑफ द बॅग. शॉकिंग रेव्हेलेशन म्हणजे जे समजल्यानंतर शी लेट द डॉग्स आउट ऑफ द कॅट. लेट द डॉग्स आउट ऑफ कॅट नसतं, तर लेट द कॅट आउट ऑफ द डॉग. लेट द कॅट आउट ऑफ द बॉक्स नाही, लेट द कॅट आउट ऑफ द बॅग असतं. बघा किती ठिकाणी एरर करू शकतं. कॅट बरोबर आहे पण बॉक्स चुकीचं आहे, नो करेक्शन नाही येणार. लेट द डॉग्स आउट नाही. म्हणजे एखादं सिक्रेट रिव्हील करणे किंवा एक्सपोज करणे, एखादं सिक्रेट, दॅट इज कॉल्ड लेट द कॅट आउट ऑफ द बॅग. चौथा माझा आन्सर बरोबर असणार आहे. विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, या तुमच्या परीक्षामध्ये 20 प्रश्नानंतर शेवटचे जे 5 प्रश्न असतात ते एका पॅसेजवरती असतात. पॅसेज हा वेगवेगळ्या विषयांवरती असतो. मी करंट अफेअर्स मधला एक पॅसेज घेतलेला आहे. पॅसेज शांतपणे वाचून घ्यायचा, वेळ असणार आहे आपल्याकडे, पटापट आपण वाचून घेऊया. इन 2018 US प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प मेड अ मेजर डिसिजन. मेजर मीन्स इम्पॉर्टंट, एक त्यांनी डिसिजन घेतला, निर्णय घेतला. ही इम्पोज्ड, त्यांनी लागू केले, इम्पोज केले टॅरिफ्स म्हणजे काय? टॅक्स. आयात कर ज्याला आपण म्हणतो किंवा आयात कर ज्याला म्हणतो ते ऑन गुड्स म्हणजे काय? माल, ऑब्जेक्ट्स
कमिंग फ्रॉम अदर कंट्रीज स्पेशली चायना, चायनावरून येणाऱ्या आणि इतरही काही देशातून येणाऱ्या मालांवरती त्यांनी कर लावला. अ टॅरिफ इज अ टॅक्स ॲडेड टू इम्पोर्टेड गुड्स. इम्पोर्टेड म्हणजे आयात करणे आणि एक्सपोर्ट याचा अपोजिट शब्द काय, एक्सपोर्ट म्हणजे निर्यात करणे. ट्रम्प सेड धिस वुड हेल्प अमेरिकन बिझनेसेस ग्रो. ट्रम्प यांचं म्हणणं असं आहे की याच्यामुळे काय होईल, अमेरिकन बिझनेसेस वाढतील, विकास पावतील, त्यांची ग्रोथ होईल. ही बिलीव्ड, त्यांचा असा विश्वास आहे, फॉरेन प्रोडक्ट्स वेअर टू चीप. अमेरिकेमध्ये जो फॉरेनचा माल विकला जातो तो चीप आहे अँड वर हर्टिंग US कंपनीज, आणि त्याच्यामुळं US कंपनीला नुकसान, हर्टचा अर्थ इथं नुकसान होतोय, लॉसमध्ये जातात कंपनी, असं त्यांचं म्हणणं आहे. द मेन गोल, मुख्य ऑब्जेक्टिव्ह गोल काय आहे ऑफ द टॅरिफ्स वॉज टू फिल द ट्रेड गॅप बिटवीन द US अँड अदर कंट्रीज. US आणि इतर कंट्रीमध्ये जो ट्रेड गॅप आहे तो भरून काढणे हा या टॅरिफमधला मुख्य हेतू आहे. अ ट्रेड गॅप हॅपन्स, ट्रेड गॅप कधी निर्माण होते, वेन कंट्रीज इम्पोर्ट्स मोर दॅन इट एक्सपोर्ट्स. कंट्रीजचं आयात जास्त असते आणि निर्यात कमी असते, त्यावेळेस हा गॅप निर्माण होतो. ट्रम्प वॉन्टेड टू एनकरेज पीपल इन द US. ट्रम्प यांना US मधल्या लोकांना एनकरेज करायचं आहे टू बाय अमेरिकन मेड प्रोडक्ट. अमेरिकेमध्ये तयार झालेलं प्रोडक्ट अमेरिकन लोकांनीच विकत घ्यावे असं त्यांची एक धारणा आहे, त्यांना ते एनकरेज करायचं आहे इन्स्टेड ऑफ फॉरेन गुड्स, इतर परदेशी मालांपेक्षा. चायना डिड नॉट लाईक दिस आयडिया. आपल्यावरती टॅरिफ बसवलेलं आहे, चायनाला अर्थातच आवडलं नाही. इन रिस्पॉन्स, त्याला उत्तर म्हणून, इट ऑल्सो पुट टॅरिफ्स ऑन US गुड्स. अमेरिकेमधून चायनामध्ये येणारा जो माल आहे त्याच्यावरती त्यांनी पण टॅरिफ बसवलं चायनावाल्यांनी. धिस लेड, याचा परिणाम काय झाला, टू अ ट्रेड वॉर. याच्यामध्ये एक व्यापाराचं युद्ध चालू झालं. बोथ कंट्रीज स्टार्टेड टॅक्सिंग इच अदर्स प्रोडक्ट. दोघांनी एकमेकांच्या प्रोडक्टवरती टॅक्सिंग करायला सुरुवात केली. मेनी बिझनेसेस अँड फार्मर्स इन द US वर अफेक्टेड. याचा परिणाम असा झाला की अनेक उद्योगधंदे आणि स्पेशली फार्मर्स अमेरिकेतले हे अफेक्ट झाले, परिणाम झाला. सम फाउंड इट हार्ड टू सेल देअर गुड्स टू चायना. अनेकांना चायनामध्ये आपला माल विकणं अवघड झालं. पीपल हॅड डिफरंट ओपिनियन्स अबाउट धिस मूव्ह. धिस मूव्ह म्हणजे अमेरिकेने जो काय निर्णय घेतलेला आहे ट्रम्प साहेबांनी, त्याच्या बाबतीत वेगवेगळ्या लोकांचं म्हणणं वेगवेगळं आहे. सम सपोर्टेड ट्रम्प, काहींनी ट्रम्पना सपोर्ट केलंय, अँड सेड इट प्रोटेक्टेड US जॉब्स. US जॉबची त्यांनी रक्षण केलेलं आहे त्यांनी. अदर्स सेड, पण इतर लोक म्हणतात की इट हर्ट द इकॉनॉमी, इकॉनॉमीला याच्यामुळे नुकसान पोहोचलं. मेड थिंग्स मोर एक्सपेन्सिव्ह फॉर अमेरिकन्स, आणि अमेरिकन लोकांसाठी गोष्टी एक्सपेन्सिव्ह झाल्या, महाग झाल्या. ओव्हरऑल सर्व मिळून द टॅरिफ डिसिजन हॅड अ बिग इम्पॅक्ट ऑन ट्रेड. या टॅरिफचा सगळ्या एकूण ट्रेडवरती आणि ग्लोबल इकॉनॉमीवरती म्हणजे जागतिक अर्थकारणावरती परिणाम झालाय. इट शोड हाऊ वन कंट्रीज डिसिजन कॅन अफेक्ट मेनी अदर. एका देशाचा निर्णय इतर अनेक देशांना पण त्याचे परिणाम भोगावे लागतात. सोपा पॅसेज आहे बघा, इकडच्या साईडला मी पॅसेज ठेवलेला आहे. व्हॉट इज टॅरिफ? टॅरिफ म्हणजे काय आहे? डिस्काउंट आहे का लोकल प्रोडक्टवरती? नाही. अ टॅक्स ऑन इम्पोर्टेड गुड्स आहे का? हो आहे. टॅक्स ऑन एक्सपोर्टेड गुड? नाही, एक्सपोर्ट होणाऱ्या मालावरती नाही. अ टाईप ऑफ लोन? लोन नाही आहे. बी आन्सर असणार आहे माझं. वाय डिड ट्रम्प इम्पोज टॅरिफ? टॅरिफ का बसवलं त्यांनी? टू हेल्प चायनाज इकॉनॉमी? नाही. टू इन्क्रीज इम्पोर्ट्स? नाही. टू लोअर टॅक्सेस? टॅक्सेस कमी करण्यासाठी. टू रिड्यूस द ट्रेड गॅप अँड सपोर्ट द US बिझनेस? बरोबर आहे, डी आन्सर असणार आहे माझं. ट्रेड गॅप कमी करण्यासाठी आणि USच्या बिझनेसेसला मदत करण्यासाठी. व्हॉट हॅपन आफ्टर द US इम्पोज टॅरिफ्स ऑन चायना? चायनावरती टॅरिफ बसवल्यावरती US बरोबर काय झालं, म्हणजे काय झालं एकूण? चायना इग्नोर्ड इट. चायनाने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं? बिलकुलच नाही, करणं शक्यच नव्हतं. चायना ऑल्सो ॲडेड टॅरिफ्स ऑन US गुड्स. USच्या गुडवर चायनाने पण टॅरिफ लावलं, बरोबर आहे. ABCD. चायना स्टॉप्ड ऑल ट्रेड. सगळं ट्रेड त्यांनी थांबवलं. चायना गेव डिस्काउंट्स? नाही, असा उल्लेखच नाही आहे. पुढे, हु वॉज अफेक्टेड बाय ट्रेड वॉर? ट्रेड वॉरनी कोण अफेक्ट झालं? ओनली चायनीज कंपनीज? नाही. ओनली US बँक्स? नाही. US बिझनेसेस अँड फार्मर्स? हो. टुरिस्ट? नाही. सी माझा आन्सर बरोबर आहे. 25वा, व्हॉट वॉज द क्रिटिसिझम ऑफ ट्रम्प्स टॅरिफ डिसिजन? क्रिटिसिझम म्हणजे टीका काय झाली त्यांच्या ट्रम्प साहेबांच्या टॅरिफ डिसिजनवरती? काय झालं आपण बघूया.
इट इन्क्रीज कॉस्ट ऑफ अमेरिकन्स, अमेरिकनची कॉस्ट वाढली. इट हेल्प फॉरेन बिझनेसना मदत झाली. इट मेड प्रोडक्ट्स चीपर, प्रोडक्ट चीप झाले. इट रिड्युसेस जॉब ऑपॉर्च्युनिटीज इन चायना. नाही, इन्क्रीज कॉस्ट ऑफ अमेरिकन्स, अमेरिकन म्हणजे अमेरिकन गुड्सची कॉस्ट वाढली, अमेरिकन गुड्सची कॉस्ट वाढली. बरोबर आहे, माझा ए आन्सर बरोबर आलेला आहे. तर हा होता आपला संपूर्ण एक 25 मार्कांचा पेपर. पुन्हा एकदा आठवण करून देते, जर आपल्याला याची PDF पाहिजे असेल तर टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा, तिथं तुम्हाला याची PDF मिळून जाईल. पुन्हा एकदा मी नवीन एका व्हिडिओसह आपल्या भेटीला येणार आहे. तोपर्यंत कीप वॉचिंग, कीप लर्निंग इंग्लिश विथ शिवकन्या. थँक्यू.